बाळासाहेबांची शिवसेना हा काय तुमचा पहिला प्रयत्न नाहीये. तुम्ही काँग्रेसमधून आलेल्या एका मुलीला शिवसेनेची राज्यसभेची उमेदवारी आणि खासदारकी मिळते. अनेकांना स्वतःला चिमटा काढून बघावं लागतं. तुम्हालाही स्वतःला चिमटा काढून बघावा लागतोय का? परिस्थिती अशी होती की खायला 2 वेळेचं पोटभर अन्न नसायचं, परंतु घराच्या शेजारी कामगार कल्याण केंद्र होतं. तिथे एक लायब्ररी होती. त्यामुळे पोटात अन्न नसलं तरी चालेल, पण रोज पुस्तक वाचलं पाहिजे, हा वडिलांचा कटाक्ष होता. आणि जसं आह साळुंखे म्हणतात, की पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं. संपन्न मस्तक हे कधी कुणाचं हस्तक होत नाही आणि जे मस्तक कधी कुणाचं हस्तक होत नाही, ते चुकीच्या विचारांपुढे कधी नतमस्तक होत नाही. त्याच्यामुळे हा लढण्याचा बाणा हा पुस्तकांनी घडवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा पुस्तकांनाच आपला मार्गदर्शक, गुरु आणि सगळ्यात चांगला मित्र समजायचे. दुसरा उल्लेख आपण माझा काँग्रेसवाली असा केला. तर सर, अत्यंत नम्रपणाने आणि स्वाभिमानाने सांगते, मी काँग्रेसवाली नाहीये, मी जय भीमवाली आहे. चुकून काँग्रेसमध्ये गेले. पण असं वाट का चुकावी लागली? वाटलं की एक बहुजनांचं नेतृत्व, जे काँग्रेसचं नेतृत्व करते, ते कदाचित आपल्या संघर्षाला न्याय देईल या आशेनं काँग्रेसमधून सुरुवात केली. परंतु दुर्दैवानं म्हणावं लागतं सर, की राजकारणामधले अनेक नेते, एकनाथ शिंदे साहेबांचा, श्रीकांत शिंदे साहेबांचा अपवाद वगळला तर कार्यकर्त्यांना बागेतल्या शोभेच्या झाडांसारखं वाढवतात. हे म्हणजे पटलंय आता? बागेमधले सोलापूर सारख्या अत्यंत ज्याला आपण म्हणतो आध्यात्मिक किंवा अगदी पूजनीय अशा वास्तूतून किंवा जिल्ह्यातून आलेल्या मुलीला हे पटलंय अ, की अशा पद्धतीत राजकारणी वागवतात? मला जो अनुभव आला, जेव्हा मी स्वतः राजकारणामध्ये धडपडलं, मी सार्वकालिक अनुभवांच्या बद्दल किंवा कुठल्याही युनिव्हर्सल ट्रूथ बद्दल बोलायला जाणारच नाही. माझा स्वतःचा जो अनुभव, जो मी स्वतः अनुभवलाय, मी त्याबद्दल बोलतेय. की आपण माझ्या काँग्रेसच्या प्रवासाबद्दल विचारलात, मी त्याबद्दल सांगतेय. की बऱ्याच वेळेला होतं असं की कार्यकर्ता बागेतल्या शोभेच्या झाडांसारखा, ज्याची उंची एवढीच वाढली पाहिजे, जास्त वाढली की जसं कट करून ट्रिमिंग करतात ना, त्या पद्धतीची अवस्था ही आमच्यासारख्या कुठलाच वारसा नसलेल्या, नाहीये आमचा बाप मोठा ही आमची चूक आहे, नाहीये आमची परिस्थिती श्रीमंत ही आमची चूक आहे, पण आम्ही धडपडतोय, कष्ट करतोय, लढतोय, या कष्टाला काहीच किंमत नाही, या अशा पद्धतीच्या वागणुकीला कंटाळून राजीनामा देऊन सर 8 वर्ष, म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, मी काही लगेच एक पक्ष सोडला आणि दुसऱ्या पक्षात आले असं अजिबात झालं नाही. जेव्हा काँग्रेसचा राजीनामा दिला त्याच्यानंतर 8 वर्ष मी सोलापूरच्या वालचंद कला आणि विज्ञान महाविद्यालय आणि वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं प्राध्यापिका म्हणून सिनियर कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम केलं. आणि त्यासोबतच सामाजिक संस्था, संघटना याच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम, काही सामाजिक प्रश्नांच्या बद्दल, महिलांच्या प्रश्नांबद्दल लढे, मोर्चे, आंदोलनं, हे काम, आणि आपल्याला बोलता येतं. आणि माझा जो अभ्यास आहे त्यामुळे महापुरुषांचे विचार हे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे पोहोचवण्यासाठी व्याख्यानांचं काम मी करत राहिले. परंतु महाराष्ट्राच्या पटलावरती जेव्हा हे महासत्तांतर घडलं, हे खरं तर फक्त एक सत्ता एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाते एवढं मर्यादित होतं असं आम्हाला नाही वाटत. त्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या राजकारणामध्ये कुठेतरी रस निर्माण होऊ लागला. आणि या महाराष्ट्रात कुठलाही घराणेशाहीचा वारसा नसताना, की म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे वडील सुद्धा एक अत्यंत सर्वसामान्य शेतकरी, तेही कुठले राजकीय नेते नव्हते, परंतु तरी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा जो आधी रिक्षा चालवत होता तो मुख्यमंत्री होऊ शकतो, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ शकतो. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा सीएम इज नॉट चीफ मिनिस्टर बट इट इज कॉमन मॅन, अँड नाउ डीसीएम इज नॉट डेप्युटी चीफ मिनिस्टर बट इट इज डेडिकेटेड टू कॉमन मॅन, हे सांगणारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कष्टकऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या नावावर करणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं अनुभवलं. तेव्हा कुठंतरी वाटलं की आत्ता सच्च्या कार्यकर्त्यांचे अच्छे दिन.